हॅलो स्टुडंट्स, आपण आज कॉमर्स फॅकल्टीच्या लोकांसाठी मॅट्रायसिस नावाचा आपण चॅप्टर स्टार्ट करतोय. तुम्हाला मॅथ्स 1 मध्ये हा सेकंड चॅप्टर आहे. खूप सोपा चॅप्टर आहे म्हणून आपण त्यापासून आज सुरुवात करतोय. सायन्स फॅकल्टीच्या लोकांना हा 11वीतच चॅप्टर इंट्रोड्यूस झाला होता आणि त्यांना 12वी मध्ये इन्व्हर्स वगैरे हा प्रकार आहे. पण आपल्याला कॉमर्सच्या लोकांना मात्र हा 12वीतच फर्स्ट टाइम आपल्याला इंट्रोड्यूस होतो. तर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याची अरेंजमेंट कशी असते, काय असते, आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. बेसिकली मॅट्रिक्स ही एक अरेंजमेंट आहे, नंबर्सची अरेंजमेंट आहे. तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये असताना किंवा इव्हन 11th स्टँडर्ड मध्ये असताना आपण डिटर्मिनंट नावाचा एक चॅप्टर पाहिला होता. जो आपण डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करतो. तसा मॅट्रिक्स डायरेक्ट सिम्प्लिफाय होत नाही, त्याचा डिटर्मिनंट मात्र सिम्प्लिफाय होतो. पण मॅट्रायसिस मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन म्हणजे एक प्रकारे इन्व्हर्स, या सगळ्या ऑपरेशन्स म्हणजे फंडामेंटल ऑपरेशन्स आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचे. तर डेफिनेशन पासून आपण त्याची सुरुवात करूया. मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि अनेक वचन आहे त्याचं प्लुरल मॅट्रायसिस. आपण पहिले डेफिनेशन करतो. मॅट्रिक्स, an arrangement of mn numbers. आता हे mn काय तुम्हाला मी यात दाखवणार आहे. अरेंजमेंट ऑफ mn numbers in m rows and n columns enclosed in a square bracket is called a matrix of order m by n. ही एक mn नंबर्सची अरेंजमेंट असते जी एका रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये एनक्लोज केलेली असते, ज्यात m रोज आणि n कॉलम्स असतात. अशा अरेंजमेंटला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n असं म्हणतात. या एक्झाम्पल वरून तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, मॅट्रायसेस आर जनरली डिनोटेड बाय अल्फाबेट्स A B C D एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल, A इक्वल्स मॅट्रिक्स असं वाचायचं. मी यामध्ये काही नंबर्स लिहिले, 3 4 5 7 -2 3 -1 0 -5. तर यामध्ये इन ऑल 9 नंबर्स आहेत. 9 की जे 3 रोज मध्ये आहेत. त्याला म्हणायचं रो 1, रो 2, रो 3, म्हणजेच R1 R2 R3. त्याला म्हणायचं कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3, म्हणजे C1 C2 C3. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. म्हणून याची ऑर्डर 3/3 अशी आहे. 3 रोज 3 कॉलम्स, m रोज n कॉलम्स, आणि असे m इंटू n म्हणजे mn नंबर्स त्यामध्ये असतात. म्हणजे 3 इंटू 3 ह्याच्यात इन ऑल तुम्हाला 9 नंबर्स बघायला मिळतात. 9 एलिमेंट्स तुम्हाला बघायला मिळतात. सेकंड एक्झाम्पल, P इक्वल्स मॅट्रिक्स -4 2 3 0 -5 6, 2 rows 3 columns, therefore its order is 2/3. नेहमी आधी नंबर ऑफ रोज लिहायचे आणि मग नंबर ऑफ कॉलम्स लिहायचे. नंबर ऑफ रोज 2 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत, म्हणजे त्याची या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे. मग या मॅट्रिक्स मध्ये इन ऑल आपल्याला 2 इंटू 3 म्हणजे 6 एलिमेंट्स बघायला मिळतात. 6 एलिमेंट्स त्यात बघायला मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल, C इक्वल्स मॅट्रिक्स -2 4 3 5, 2 rows 2 columns, hence its order is 2/2. And next example, D equals matrix, rectangular bracket मध्ये एलिमेंट्स लिहायचे असतात. 2 -3 4 5 -6 7. There are 3 rows and 2 columns, hence the order of this matrix is 3/2. थोडक्यात मॅट्रिक्स ही एक mn नंबर्सची अरेंजमेंट असते, जे नंबर्स आपण m रोज मध्ये आणि n कॉलम्स मध्ये अरेंज केलेले असतात. मॅट्रिक्स लिहिल्यानंतर बाजूला हे जे नंबर लिहिले असतात त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. हे लिहित असताना नेहमी पहिल्यांदा नंबर ऑफ रोज लिहायचे आणि त्यानंतर नंबर ऑफ कॉलम्स लिहायचे. आणि आता यानंतर आपण पहिल्यांदा मॅट्रायसेस सगळे टाइप्स पाहणार आहोत. त्याच्याशी संबंधित आणखी काही मॅट्रायसेसशी रिलेटेड काही टर्म्स आहेत
फॉर एक्झाम्पल एलिमेंट पोझिशन म्हणजे काय वगैरे, आणि मग त्याचे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आपण पाहणार आहोत. ओके ओके नाउ नेक्स्ट टर्म इज एलिमेंट पोझिशन ऑफ अ मॅट्रिक्स. मी इथं दाखवलंय ए, स्मॉल ए काढलाय आणि बाजूला आय जे असलेलं आहे. आय जे, आय स्टँड्स फॉर नंबर ऑफ रो अँड जे स्टँड्स फॉर नंबर ऑफ कॉलम. इथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ते क्लिअर होईल. नाउ ए इक्वल्स, मी एक मॅट्रिक्स लिहिलाय. ए इक्वल्स -3 4 5 2 3 6 -7 8 9. हा 3x3 ऑर्डरचा एक मॅट्रिक्स आहे. आता यामध्ये A11 या पोझिशनला कोणता एलिमेंट आहे, तर हा जो पहिला वन आहे दॅट स्टँड फॉर नंबर ऑफ रो अँड नेक्स्ट वन इज फॉर नंबर ऑफ कॉलम. मग A11 चा अर्थ फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम यांच्या इंटरसेक्शन मध्ये तुम्हाला कोणता एलिमेंट सापडतो, तर तो -3. -3 या एलिमेंटची जी पोझिशन आहे ती A11 अशी दाखवतात आणि तो एलिमेंट आहे -3. नाउ A12 ते A12 असं नाही वाचायचं. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. नाउ फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम ह्यांचं इंटरसेक्शन काय आहे, तर 4. मग A12 या पोझिशनला कोणता एलिमेंट आहे, तर 4 हा एलिमेंट. नाउ A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम या पोझिशनला 5 हा एलिमेंट आहे. आता मी काही डायरेक्ट आदले मध्ये दाखवणार आहे. A32 या पोझिशनला कोण आहे, A32 थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम यामध्ये 8 हा एलिमेंट आहे. नेक्स्ट A33 या पोझिशनला कोण आहे बघा, A33 थर्ड रो थर्ड कॉलम यामध्ये 9 हा एलिमेंट आहे. A22 या पोझिशनला कोण आहे बघा, सेकंड रो सेकंड कॉलम यांचं इंटरसेक्शन बघायचं, तर 3 हा एलिमेंट आहे. आता हे जे 3 एलिमेंट्स आहेत यांच्या जर आपण पोझिशन पाहिल्या तर A11 ही पोझिशन आहे, त्याला म्हणायचं A22, हे जे आहे ते A33. तुम्ही यात एक गोष्ट ऑब्झर्व केली का, आय आणि जे हे दोघेही सेम आहेत एलिमेंट्स. आय आणि जे हे दोन्ही नंबर्स इक्वल आहेत. 1 1 आय जे इक्वल आहे, 2 2 3 3 यामध्ये आय जे इक्वल आहे. अशा एलिमेंट्सना डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. अशा एलिमेंट्सना डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. आणि जिथं आय आणि जे इक्वल नाही आहेत, उदाहरणार्थ बघा A32 हा एलिमेंट A32 किंवा A12 जिथं तुम्हाला आय आणि जे इक्वल नाही आहेत, आय नॉट इक्वल जे, अशा पोझिशनला जे एलिमेंट्स आहेत, उदाहरणार्थ बघा 4 5 6 2 -7 8, हे जे एलिमेंट्स आहेत जिथं आय आणि जे इक्वल नाही आहेत, अशा एलिमेंट्सना नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. आय आणि जे इक्वल असतील तर त्यांना काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स असं म्हणतात. आणि आय जे इक्वल नसतील तर नॉन डायगोनल एलिमेंट्स असं त्यांना म्हणायचं. आय आणि जे इक्वल नसतील तर त्याला म्हणायचं एलिमेंट पोझिशन ऑफ अ मॅट्रिक्स. आपल्याला टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहताना किंवा काही टाइप्सच्या डेफिनेशन्स पाहताना या एलिमेंट पोझिशनचा आपल्याला वापर करायचा असतो. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिसेसचे बरेच टाइप्स आहेत, त्यातले आपण 1 बाय 1 मी एक्सप्लेन करणार. ह्याच्या ज्या सगळ्या डेफिनेशन्स असतील ऍक्च्युअली सोप्या डेफिनेशन्स आहेत, या तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहायच्या आहेत, डाउनलोड करून घ्या टेक्स्टबुक आणि त्यात पाहायच्या आहेत. मी तुम्हाला सगळे टाइप्स फक्त समजावून देणार. The first type is row matrix. The first type is row matrix. A matrix having only one row. A matrix having only one row is called
a row matrix. For example, 3 minus 2 5 7 हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये 1 रो आहे आणि 1 2 3 4 कॉलम्स आहेत, तर याला म्हणायचं रो मॅट्रिक्स असं म्हणायचं. ऑर्डर आहे त्याची 1/4. वन मोर एक्झाम्पल, b इक्वल्स -2 3 5 यामध्ये सिंगल रो आहे आणि 3 कॉलम्स आहेत, त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्सची ऑर्डर ही नेहमी 1/n इतकी असते. 1/n म्हणजे नंबर ऑफ रो 1 फिक्स, एनी नंबर ऑफ कॉलम्स असू शकतात, n च्या जागी काही असू शकतं, त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल, कॉलम मॅट्रिक्स. Column matrix. A matrix having only one column. A matrix having only one column is called a column matrix. यामध्ये 1 2 3 4 रोज आहेत आणि कॉलम मात्र एकच आहे, ओनली वन कॉलम. Such matrix is called a column matrix. B equals matrix 2 minus 3. There are 2 rows and only one column. Such matrix is known as a column matrix. The order of a column matrix is always m by 1. Means any number of rows but one and only one column. Such matrix is known as a column matrix. Now third example, rectangular matrix. Next example, rectangular matrix. A matrix in which number of rows and columns are not same is called a rectangular matrix. For example, -1 2 3 -4 -5 6. There are 2 rows and 3 columns. Number of rows and number of columns are not same. Such matrix is known as a rectangular matrix. One more example, B equals matrix 2 3 4 5 -9 10. There are 3 rows and 2 columns. Number of rows and columns are not same. Such matrix is known as a rectangular matrix. Okay. Now next type is square matrix. पण याच्या आधी पाहिला तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, आता स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इन विच number of rows and number of columns are same is called a square matrix. For example, A equals matrix 2 3 -5 8. There are 2 rows and 2 columns. Its order is 2 by 2. A number of rows and number of columns equal आहेत, अशा मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतात. B equals matrix 1 5 -3 4 0 9 3 7 8. 3 rows 3 columns. Such matrix is called a square matrix. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय असतात तर सेम असतात. नेक्स्ट पुढचा टाइप व्यवस्थित बघायचा, डायगोनल मॅट्रिक्स. DIAGONAL, डायगोनल मॅट्रिक्स. थोडी विचित्र टर्म आहे, फार व्यवस्थित लक्ष द्यायचं. डायगोनल मॅट्रिक्स, पहिले मी एक्झाम्पल देतो. A इक्वल्स मॅट्रिक्स 2 0 0 0 -5 0 0 0 3. One more example, B equals matrix -1 0 0 -3. मी मगाशी ज्यावेळी तुम्हाला एलिमेंट पोझिशन नावाची टर्म सांगितली, एलिमेंट पोझिशन, त्यावेळेस मी म्हणलं होतं याला म्हणतात डायगोनल एलिमेंट्स. याला म्हणतात डायगोनल एलिमेंट्स.
आणि रिमेनिंग जे राहिलेले आहेत त्यांना म्हणतात नॉन डायगोनल एलिमेंट्स. मग आता डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन कशी आहे बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every non-diagonal element is zero. A square matrix in which every non-diagonal element is zero is called the diagonal matrix. म्हणजे डायगोनल वरती काही एलिमेंट्स असू देत, मग यात झिरो आला तरी चालतो, नाही आला तरी चालतो, पण एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत म्हणजे जिथं आय आणि जे इक्वल नसतात ह्या पोझिशनला जे एलिमेंट्स आहेत ते मात्र कंपल्सरी झिरो असले पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणायचं. ओके, आवर नेक्स्ट टाइप इज स्केलर मॅट्रिक्स. याआधी पाहिला तो डायगोनल मॅट्रिक्स आणि आता स्केलर मॅट्रिक्स. फार फरक नाही आहे, व्यवस्थित बघा. स्केलर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच every non-diagonal element is zero. Every non-diagonal element is zero, but the diagonal elements are same scalars. Diagonal elements are same scalars. म्हणजे just like diagonal matrix, non-diagonal elements zeros पाहिजेत, पण diagonal वर जे काही elements आहेत ते सेम असले पाहिजेत. मग ते बरे 5 5 5 2 2 2 -3 -3 -3 जे एलिमेंट्स असतील ते सेम असले पाहिजेत. डायगोनल एलिमेंट सेम असले पाहिजेत आणि नॉन डायगोनल्स फक्त काय असले पाहिजेत, झिरो असले पाहिजेत. याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट टाइप इज युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. UNIT, युनिट और आयडेंटिटी. फार महत्वाचा टाइप आहे सोपा, पण आपल्याला कायम लागणार, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जवळपास लागतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचा पहिले आपण एक्झाम्पल बघूया. B इक्वल्स मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. आता हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो आहेत, डायगोनल एलिमेंट सेम स्केलर देखील आहेत याच्यासाठी, पण ते 1 1 1 आहेत. अशा मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि सहसा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे तो नेहमी आय या अल्फाबेटने डिनोट करायचा. मी जरी आता इथं बी लिहिलं तरी तुम्हाला ही टर्म सांगितल्यानंतर मी याचं नाव चेंज करणार आहे. सहसा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा नेहमी आय या अल्फाबेटने डिनोट करतात. त्यामुळे आता बी च्या ऐवजी आपण त्याला काय लिहितोय, आय इक्वल्स आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे डायगोनल वरती जे एलिमेंट्स आहेत हे 1 1 1 असले पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचं आणखी एक्झाम्पल बघा. आय इक्वल्स मॅट्रिक्स 1 0 0 1. हा जो मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर आहे 3/3 आणि याची ऑर्डर जी आहे ती 2/2 आहे. त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आणि याला आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ओके, आवर नेक्स्ट टाइप इज झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. त्याला आणखी एक नाव आहे व्हॉइड मॅट्रिक्स असं देखील म्हणतात. VOID, व्हॉइड. व्हॉइड मॅट्रिक्स असं देखील त्याला म्हणतात. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. हा जो मॅट्रिक्स आहे हा नेहमी O या अल्फाबेटने डिनोट करतात. O हा जो अल्फाबेट O आहे. If all the elements of matrix are zero, then such matrix is known as null matrix or zero matrix or void matrix. ह्यातले सगळे एलिमेंट झिरो असतात आणि याची ऑर्डर काही असू शकते. म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स देखील असू शकतो किंवा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स देखील असू शकतो. इथं ऑर्डर 3/3 आहे म्हणजे नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स सेम आहे. इथं मात्र 2 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स सेम नाही आहेत. अशी काहीही त्याची ऑर्डर असू शकते. त्याला झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणतात. नेक्स्ट टाइप आहे आपला ट्रायंग्युलर मॅट्रिसेस. ट्रायंग्युलर
मॅट्रायसेस. यामध्ये मात्र सब टाईप आहेत, दोन प्रकार आहेत. एक आहे तो अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि दुसरा आहे तो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अपर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. अपर ट्रायंग्युलर कशाला म्हणायचं आणि लोअर ट्रायंग्युलर थोडं विचित्र आहे, लक्षात ठेवा. या मॅट्रिक्स ए मध्ये मी जे एलिमेंट्स दिले ते पहिले बघून घ्या. 2 3 4 0 5 6 0 0 7. यामध्ये डायगोनल एलिमेंट्स आहेत 2 5 आणि 7. हे जे तीन एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणायचं बिलो द डायगोनल आणि यांना म्हणायचं अबाव द डायगोनल. जर डायगोनलच्या खाली 0 असतील, खाली बिलो द डायगोनल सगळे एलिमेंट जर 0 असतील तर त्याला अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. झिरोज खाली असतील तर त्याला अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. खाली 0 असतील तर अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथं बघ 1 3 6 हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. बिलो द डायगोनल 2 4 5 आहेत आणि अबाव द डायगोनल 0 0 0 आहेत. मग अबाव द डायगोनल तीन एलिमेंट 0 आहेत. अशा मॅट्रिक्सला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणायचं. म्हणजे जर वरती 0 असतील तर लोअर ट्रायंग्युलर आणि खालती 0 असतील तर अपर ट्रायंग्युलर. हे जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. ओके. Our next term is determinant of a matrix. Determinant of a matrix. Example वरून आपण पाहूया. A equals matrix 2 4 4 8. आणि determinant of a matrix याकरता जे नोटेशन आहे ते कसं आहे बघा. मॉड्युलस साइन सारखं करायचं. दोन लाईन्स ड्रॉ करायच्या आणि त्यामध्ये त्या मॅट्रिक्सचं जे काय असेल ते नाव द्यायचं. डिटर्मिनंट ऑफ ए असं ते वाचतात. मग आता सेम मॅट्रिक्स आपण आता हा डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये दिला आहे. 2 4 4 8 हेच एलिमेंट्स इथे आहेत. फक्त रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या ऐवजी किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी दोन स्ट्रेट लाईन आहेत जे आपण डिटर्मिनंटला वापरतो. आणि आपल्याला माहिती आहे हा डिटर्मिनंट कसा सिम्प्लिफाय करतो आपण. मॅट्रिक्स सिम्प्लिफाय होत नाही पण डिटर्मिनंट मात्र तर सिम्प्लिफाय होतो. पहिल्यांदा 8 × 2 हा प्रोडक्ट घ्यायचा 16. त्यातून हा प्रोडक्ट सबट्रॅक्ट करायचा. 4 × 4 16. या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 0. वन मोर एक्झाम्पल. B इक्वल्स मॅट्रिक्स 1 -1 3 4 5. यालाही आपण डिटर्मिनंट मध्ये लिहिले. डिटर्मिनंट ऑफ B इक्वल्स पहिल्यांदा हा प्रोडक्ट घ्यायचा -1 × 5. त्यातून हा प्रोडक्ट सबट्रॅक्ट करायचा. 4 × 3 -5 × 1 म्हणजे -5. मायनस साइन ॲज इट इज. 4 3 12 आणि -5 -12 म्हणजेच -17. ही या बी मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे. आणि मग या डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स वरून पुढचे दोन टाईप येतात. ते म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स whose determinant value is 0, a matrix whose determinant value is 0 is called a singular matrix. And the matrix whose determinant value is other than 0, 0 सोडून काही असेल तरी चालेल, काही, such matrix is known as non-singular matrix. मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंट व्हॅल्यू वरून हे दोन टाइप्स ठरतात. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते त्याला म्हणायचं सिंग्युलर. आणि ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू अदर दॅन 0 असते त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. आवर नेक्स्ट टू टाइप्स आर सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्ही ऍक्सिस ऑफ सिमेट्री नावाची टर्म ऐकली असते. ऍक्सिस ऑफ सिमेट्री आपण फोल्ड केल्यानंतर दोन्ही पार्ट जेव्हा मॅच होतात एकमेकांना तेव्हा ती जी मध्ये लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ सिमेट्री और ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हणतो. थोडंफार त्याला सिमिलर आहे. तर पहिले आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स साठी बघूया. सिमेट्रिक मॅट्रिक्स इथं हा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे यामध्ये जे डायगोनलचे एलिमेंट्स आहेत
इथं जर मी एक लाईन ड्रॉ केली, पहिले आपण सगळे एलिमेंट्स बघून घेऊ. 2 3 minus 5 3 8 7 minus 5 7 9. डायगोनल एलिमेंट्सला जर मी एक लाईन ड्रॉ करून घेतली तर नॉन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते सिमेट्रिकली प्लेस्ड आहेत. ते आर सिमेट्रिकली प्लेस्ड. म्हणजे इथे जर आपण या मॅट्रिक्सला फोल्ड केलं तर 3 3 हे मॅच व्हायला पाहिजे. -5 ते कोइन्सिडेंट असले पाहिजे. 7 7 हे एकमेकांशी तंतोतंत जुळले पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणायचं. याकरता Aij इक्वल्स Aj असं लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल A12, मी त्यातलं एक एलिमेंटचं एक्झाम्पल दिले. A12 आणि A21 या पोझिशनचे एलिमेंट्स काय असले पाहिजेत? सेम. तर चेक करूया आपण. A12 या पोझिशनला कोण आहे बघा? फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर इथं हा एलिमेंट आहे 3. आणि A21 या पोझिशनला कोण आहे बघा? A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. हाही एलिमेंट किती आहे सांगा? 3 आहे. तर अशा मॅट्रिक्सला म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. पलीकडचा टाईप बघा. तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स याचे डायगोनल एलिमेंट्स सगळेच्या सगळे 0 असले पाहिजेत. याचे सगळे डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजेत? 0 असले पाहिजेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट opposite in signs. Non-diagonal elements are symmetrically placed but opposite in signs. Such matrix is known as skew symmetric matrix. याला कंपल्सरी डायगोनलचे एलिमेंट 0 पाहिजेत. ही कंडिशन इथं नाही. इथं डायगोनल वरती कोणतेही एलिमेंट चालतात. इथं मात्र डायगोनल वरती सगळे 0 पाहिजेत. आणि आता बघा 5 5 दे आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट हा +5 असेल तर हा काय सांगा? -5. 3 3 are symmetrically placed but one is positive then the other is negative. 7 7 are symmetrically placed but their signs are different. थोडक्यात काय तर Aij equals 0 if I equals j. आता मला सांगा I आणि j इक्वल असणारे एलिमेंट्स म्हणजे डायगोनल मागे आपण पाहिलेलं आहे की नाही? मग I आणि j इक्वल असणारे जे एलिमेंट्स आहेत ते 0 असले पाहिजेत. Aij आणि Aji चं साइन मात्र काय असलं पाहिजे? अपोजिट असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल A23 या पोझिशनला कोण आहे आपण बघूया. A23 या पोझिशनला कोण आहे बघूया आपण. सेकंड रो थर्ड कॉलम 2 3. सेकंड रो थर्ड कॉलम कोण आहे सांगा? एलिमेंट हा -7 आहे. हा एलिमेंट कोणाला इक्वल असला पाहिजे? तर मायनस साइन. आता A32 या पोझिशनला कोण आहे बघा? A32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम. या पण पोझिशनला कोण एलिमेंट आहे? 7 एलिमेंट आहे. हे दोघे इक्वल असले पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. आवर लास्ट टर्म इज ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. TRANSPOSE. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. जास्त नोटेशन आहे. A अपॉस्ट्रॉफीचा मार्क करतो ना आपण तसा, किंवा A आणि डोक्यावर छोटा टी लिहायचा A⁻T. तो टी स्मॉल कॅपिटल कसाही चालतो. एक्झाम्पल बघूया आपण. आधी टर्म काय बघू. ट्रान्सपोज म्हणजे काय? अ मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग इट्स रोज अँड कॉलम्स इज नोन एज द ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल A इक्वल्स मॅट्रिक्स आहे हा 2 3 4 -3 4 5. ह्याची ऑर्डर आहे 2/3. तर याचा ट्रान्सपोज जो आहे तो A ट्रान्सपोज असा डिनोट करतात. बघा यामध्ये जी फर्स्ट रो होती ना 2 3 4 फर्स्ट रो ती तर फर्स्ट कॉलम मध्ये पाहायला मिळते 2 3 4. त्यातली जी सेकंड रो आहे ना सेकंड रो -3 4 5 ती त्या कॉलम मध्ये सेकंड कॉलम मध्ये पाहायला मिळते -3 4 5. याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. जर A ची ऑर्डर 2/3 असेल तर त्याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर 3/2 इतकी असते. म्हणजे गिवन मॅट्रिक्सची ऑर्डर जर m/n असेल m/n तर त्याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर असते ती n/m होते. वन मोर एक्झाम्पल. P इक्वल्स मॅट्रिक्स रो मॅट्रिक्स आहे हा 1 5 -2 ऑर्डर आहे 1/3. आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे B अपॉस्ट्रॉफीचा मार्क केलाय मी. हा टाइप वापरला. आता कॉलम मध्ये लिहायचे. जे रो मध्ये आहे त्याला कॉलम मध्ये लिहायचं 1 5 -2.
याची ऑर्डर होती 1/3, आता याची ऑर्डर काय झाली बघा 3/1. हे आपण सगळे आतापर्यंत टाइप्स ऑफ मॅट्रायसेस पाहिले, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस आणि त्यात काही ऑपरेशन्स पण आले होते. तर हे आपण गोष्टी पाहिल्या होत्या. यानंतर आपण टेक्स्टबुकचा तुमचा फर्स्ट एक्सरसाइज काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दरम्यान तुम्ही त्या टेक्स्टबुकचे PDF फॉर्ममध्ये जे टेक्स्टबुक्स आहेत ते डाउनलोड करून ठेवा. त्यातला जो पहिला एक्सरसाइज आहे तो हवा तर तुम्हाला एका नोटबुकमध्ये किंवा एखाद्या पेजवरती त्यातले सगळे प्रॉब्लेम्स लिहून ठेवा. म्हणजे मी ज्यावेळेस तुम्हाला हे एक्सप्लेन करायला लागेल एक्सरसाइज पुढं त्यावेळी तुमचं त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. ओके, थँक्यू व्हेरी मच.